श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्ते. रामकृष्ण हरी माऊली. संत जनाबाईनं निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांचं वर्णन करताना असं म्हटलं होतं, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. हे भावंड परब्रह्माच्या पावलांचे ठसे होते की ही भावंड प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशाची प्रतीक होती. या बाबतीत जनाई नंतर सुद्धा आजपर्यंत अनेकांनी अनेक मत मांडण्याचं काम केलं. आपण जर विचार केला तर सदाशिवानं अर्थात भगवान श्री शंकरानं आता श्रावणाच्या या पवित्र पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये भगवान श्री शंकराची जी तपसाधना आहे, ही तपसाधना करण्याचं काम अनेक भाविकांच्याकडून केलं जातं. आपल्याला हेही माहित आहे की भस्मासुराला भस्म करण्यासाठी भगवान श्री शंकरांना आपला जो तिसरा नेत्र आहे हा उघडावा लागला. भगवान श्री शंकरानं समुद्र मंथनामध्ये जे हालाहाल किंवा विष निर्माण झालं ते पचविण्याचं काम केलं. म्हणून आपण म्हणतो की देवी दैत्य सागर मंथनपै केले, त्या माझी अवचित हालाहाल सापडले, ते तो आसुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान सदाशिव शंकराला नीलकंठ यासाठी म्हटलं जातं की हे विष पचविण्याचं काम त्यांनी केलं. या सत्ययुगातल्या असो किंवा भगवान शंकराच्या अवतार कथेनंतर संत निवृत्तीनाथांना सदाशिवाचा अवतार जे जनाईनं म्हटलं, याच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय असावं? याच्या पाठीमागचं प्रमुख कारण हे आहे की भगवान शंकरानं अन्याय, अत्याचार, दंभ, दुराचार, पापाचार, वामाचाराचं प्रतीक असणाऱ्या भस्मासुराला जाळून टाकण्याचं काम केलं. तर संत निवृत्तीनाथांनी मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनिया कैसे निवृत्तीशी आले. ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला नाहीस करून खऱ्या अर्थाने वृत्तीची जी निवृत्ती आहे ती निवृत्ती समाजासमोर प्रकट करण्याचं काम केलं. निवृत्तीनाथाने समाजातलं वाळीत टाकण्याचं विष असो, समाजाने त्यांना वाळीत टाकण्याचं, त्यानंतर बाकीचं काही असो, हे सगळं विष पचविण्याचं काम केलं. म्हणून जनाईनं निवृत्तीनाथांना सदाशिवाचा अवतार म्हटलं. राहिला प्रश्न ज्ञानियांचा, राजा ज्ञानोबा माऊलीचा. खरं तर ज्या पामरांना ज्ञानच ठाऊक नव्हतं त्या पामरांना ज्ञानाच्या दरवाजापर्यंत नव्हे
तर त्यांच्या जीवनामध्येच ज्ञानाचं जे साम्राज्य आहे, हे साम्राज्य या ज्ञानियाच्या राजानं निर्माण करण्याचं काम केलं. असं म्हणतात की विष्णूनं या विश्वाला पालनकर्त्याच्या रूपानं स्थिरत्व देण्याचं काम केलं. ज्ञानोबा जनाईला यासाठी विष्णू वाटतात की ज्ञानोबांनी ज्ञान योगाला स्थिरत्व देण्याचं काम केलं आणि आमच्या मनामध्ये ज्ञानाचे अंकुर जे होते, हे ज्ञानाचे अंकुर फुलविण्याचं काम ज्ञानोबांनी केलं. ब्रह्मदेव हे उत्पत्ती करण्याचं काम करतात. तद्वतच सोपानानं चांगले विचार, चांगले जीवन आणि सात्विक प्रवृत्तीची जी उत्पत्ती आहे ही करण्याचं काम केलं. आणि सर्वथैव मुक्त, जी संसाराच्या बंधनाच्या पलीकडे आहे ती मुक्ताई. गंमत अशी आहे, माझं नाव शिवाजी आहे, मी किती तलवार चालवतो किती नाही हे तुम्हाला माहित आहे. अगदी तसं आपली नावं जी आहे हे उपजलिया बालकाशी नाव ठाऊक नाही तयेपाशी ठेविल्या नावाशी ओढ येत होती. ज्ञानेश्वरीतच ओवी आहे. माऊलीनं म्हटलेलं आहे, आपण जन्माला येताना नाव घेऊन येत नाही. कुणीतरी 4-6 मंडळी गोळा होऊन आपल्याला नाव देण्याचं काम करतात आणि मग त्या नावाने आपले वाढदिवस सुरू होते. नावाचा आणि आपला बऱ्याच वेळा अर्थार्थी संबंध नसतो. म्हणजे नाव पांडुरंग असलं तर आपलं कर्म पांडुरंगाप्रमाणेच असेल असं काही नाही. नाव आपलं ज्ञानदेव असलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं असेल असं काही नाही. आपल्याला दिले जाणारी नाव ही मर्त्य माणसाकडून दिली जाणारी मर्त्य नावं असतात. एक परंपरा बरी होती महाराष्ट्रामध्ये. महापुरुषांची, संत संकादिकांची, देवादिकांची नावं या महाराष्ट्रातल्या अनेक मुला मुलींना दिली जायची. तसे आपले पूर्वज काही वेळे नव्हते. त्यांना माहित होतं आयुष्यभर संसाराच्या राब रगाड्यातून आणि हाडमोडेपर्यंत काम करताना आपल्याला काही दररोज देवाच्या गावाला जाता येणार नाही आणि बाकीची मंडळी डोळे झाकून जसा देवाचा जप करतात तसं करता येणार नाही. आपल्या पूर्वजांना, आपल्या आई बाबांना हे माहित होतं की आपल्याला संसाराच्या राम रगाड्यातून दररोज देवाचं नाव तोंडात येणार नाही. त्याच्यापेक्षा मुलाचं नाव महादेव ठेवलं, पांडुरंग ठेवलं तर केवळ श्रावणात नव्हे आयुष्यभर यांची नावं तोंडात येत राहतील. म्हणून आपल्या वाडवडिलांनी महापुरुषांची, संत संकादिकांची आणि देवदेवतांची नावं आपल्याला देण्याचं काम केलं. मी पहिल्या भागात म्हटलो, आपण खूपच आधुनिक झाल्यामुळं आपण काय केलं, मुलांची नावं जी आहेत ती अशा पद्धतीने ठेवण्याचं काम केलं की ज्याचा नावाचा, गावाचा आणि कामाचा काही संबंध नाही. ज्याचं नाव घेतल्यानंतर कुठल्या देवाचा, महापुरुषाचा आणि संतांच्या नावाचा काही संबंध येऊ शकत नाही. म्हणजे मुला मुलींची नावं रिंकी, पिंकी, टिंकी, बंट्या, कंट्या, मंट्या ही काही नावं झाली. अरे ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, पांडुरंग, महादेव, विठ्ठल, संभाजी, शिवाजी या नावाच्या द्वारा निदान त्या नावाची एक प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार होत होती. आपल्या नावाची प्रतिमा का तयार होत नाही माहिती आहे का? आपल्या नावाचा आणि आपल्या कर्माचा कधी संबंध असत नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या चारही भावंडांच्या नावाचा, कर्माचा प्रत्यक्ष संबंध होता आणि या संबंधामुळं या चारही भावंडांनी जशी आपली नावं होती त्याप्रमाणे आपलं कार्य जे आहे हे कार्य केलं. पहिल्या भागात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महालया नाम नेवासे गावी जेव्हा ही भावंड पोहोचली तेव्हा गावात पोहोचताच समोरून एका माणसाचं अंतिम विधीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली होती. त्याची प्रेत यात्रा निघालेली होती. पूर्वीच्या काळी या प्रेत यात्रेमध्ये प्रेताच्या पुढे मुलगा मुलगी यांच्या हातात काही देण्यापेक्षा जर पुरुष मेला तर
स्त्रीनं सती जावं म्हणून तिला त्या जी शिंकाळी आहे ती शिंकाळी पकडणाऱ्या बरोबर उभं केलं जायचं आणि तिनं ती वाटचाल करायची अशी पद्धत होती. तो मेलेला जो ग्रहस्थ होता त्याच्या पतीनंही सती जाण्याचा निर्णय म्हणजे समाजानेच घेतला होता. अर्थात सती प्रथा ही त्या काळाला लागलेला कलंक होता आणि त्यामुळं त्या मेलेल्या गृहस्थाच्या प्रेतयात्रा जी आहे तिच्या समोर त्याची पत्नी चालू लागली. समोरून ज्ञान भक्ती कर्ममुक्ती यांची प्रतीका असणारी ही चारी भावंड आल्यानंतर त्या स्त्रीच्या सहज मनात आलं थोड्या वेळाने आपली जळून राख होणार आहे. आपला नवरा आपल्या कर्माने मेला, परंतु नवऱ्याच्या कर्मानं आणि समाजाच्या नियमानं आपल्याला मारावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा मरण्याच्या अगोदर ही प्रत्यक्ष ज्ञानसूर्य असणारी बालक जी पुढून आली त्यांना एकदा नमस्कार करूया आणि मग काय आयुष्याची राख व्हायची असेल शरीराची राख व्हायची असेल ती होऊन जाऊ दे म्हणून ती पुढे गेली. निवृत्तीनाथाच्या ज्ञानदेवांच्या पाया पडली आणि तिनं त्यांच्या पायावर मस्तक ठेवताच निवृत्तीनाथांनी त्या काळातल्या परंपरेप्रमाणे सौभाग्यवती भव असं न कळत म्हणून गेली. बाई खूप खेदाला हसली, म्हटली दादा आता माझ्या शरीराची राख रांगोळी होणार आहे, या नवऱ्याबरोबर मी मरणार आहे आणि मग मला सांग दादा कशी मी होणार सौभाग्यवती भव. आतापर्यंत पुत्रवती झालेच नाही आणि आता नवऱ्याबरोबर कायमची ज्याला निजधाम आपण म्हणतो त्या निजधामाला निघालेली आहे. प्रश्न पडला निवृत्ती दादांच्या समोर आता नेमकं काय करायचं. आणि असं म्हणतात की निवृत्ती दादाच्या कृपेनं ज्ञानदेवांच्या ज्ञान सामर्थ्यानं तो जो पुरुष होता तो पुरुष उठून त्या ती जी तिरडी असते त्या तिरडीवरच उठून बसला आणि जेव्हा तो उठून बसला तेव्हा हा एक चमत्कार ज्ञानदेवाच्या चरित्र कथेमध्ये येतो. ही कथा घडली की नाही या बाबतीमध्ये अनेक विवाद आहेत. ज्ञानेश्वरांचं जे प्रामाणिक चरित्र आहे जे संत नामदेवांनी आधी या त्यांच्या अभंग प्रकरणामध्ये वर्णन करण्याचं काम केलं त्याच्यामध्ये ही कथा येत नाही. ज्ञानेश्वरांची जी आधुनिक मंडळींना चरित्र लिहिण्याचं काम केलं त्या चरित्रामध्ये ही कथा येत नाही. ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेच्या रूपानं ज्या अनेकांच्या प्रती मिळतात म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानेश्वरी प्रत पासून ज्ञानेश्वरी भावदर्शनापर्यंत याच्यामध्ये ही कथा मिळत नाही. मग या आली कथा कुठून लोक परंपरेनं आणि लोकधारेनं ही जी कथा आहे ही कथा 12व्या किंवा 13व्या शतकाच्या प्रारंभापासून आजपर्यंत समाज जीवनामध्ये आणण्याचं काम केलं. एक गोष्ट खरी की ग्रहस्थ खरा होता, त्याच्या जीवनात ही घटना घडली की नाही या बाबतीत विद्वान मंडळी भांडत बसतील, पण गेलेला ग्रहस्थ किंवा ज्ञानदेवांना भेटलेला ग्रहस्थ होता सच्चिदानंद बाबा ठावरे नावाचा. आणि जेव्हा तो उठला ज्ञानदेवाच्या दर्शनाला तोही गेला. दोघे गेल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं आता मी मर्त्य संसारात परत येणार नाही. आता ज्ञानदेवांचं जे कार्य असेल तेच माझं कार्य आहे. ज्ञानदेवांच्या कार्यामध्ये आता मी तनानं मनानं आणि जोपर्यंत माझं पुन्हा एकदा शरीर पडत नाही तोपर्यंत ज्ञानदेवांच्या या कार्यामध्ये मी सहभागी होणार आहे. पत्नी म्हणाली काही हरकत नाही. जर परिसाच्या स्पर्शानं लोखंडाला सुवर्णत्व प्राप्त होत असेल, जर एखादं चिंतामणी प्राप्त होत असेल आणि इच्छा पूर्ण होत असतील तर काय हरकत आहे. पत्नीनं होकार दिला, बिचारी एकटीच परत गेली. सच्चिदानंद बाबा ठावरे या चारी भावंडांच्या बरोबर नेवासे गावामध्ये असणार भगवान शिवाचं जे प्रसिद्ध मंदिर आहे महालया नाम नेवासे गावी ही चारी भावंड त्या मंदिरापर्यंत पोहोचली. या मंदिरात पोहोचल्यानंतर निवृत्तीनाथांनी
ज्ञानदेवांना आज्ञा केली की ज्ञानदेवा, तुम्हाला इथपर्यंत यासाठी आणलेलं आहे की केवळ तुमचं जीवन हा समाजाचा आदर्श नसावा, तर तुमच्यातलं जे ज्ञान आहे हा ज्ञानाचा दिवा समाजापर्यंत पोहोचावा आणि अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला एखादी पंथी मिळावी. सगळा अंधार नाहीचा नाही करता आला त्यांना, तर वाटेपुरता प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही निर्माण करण्याचं काम करावं म्हणून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. त्या महालया नाम मोहिनी राजाच्या त्या मंदिरामध्ये एक खांब होता. आजही तो खांब आहे नेवाशी गावामध्ये. त्या खांबाचं नाव आहे पसा खांब. या पसा खांबाला ज्ञानदेव पान टेकून स्थिरावले आणि निवृत्तीनाथांनी आज्ञा केली, ज्ञानदेवा आता बोला, तुमच्या मनीचं जे गुज असेल ते या महाराष्ट्रीयांच्या नगरी समोर प्रकट करण्याचं काम करा. ज्ञानदेव बोलू लागले, सच्चिदानंद बाबा लिहू लागले आणि त्या ग्रंथाचं नाव झालं ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवांनी बोलायला सुरुवात केली, ज्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीच्या उपसंहाराच्या निमित्तानं स्वतः संत एकनाथांनी याचं वर्णन करण्याचं काम केलं की शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 मध्ये संत ज्ञानदेवाने श्रीमद भगवत गीतेच्या 800 श्लोकावर आपलं 9000 ओव्याचं जे देशिकार लेणं प्रकट करण्याचं काम केलं. त्या लेण्याचं नाव आहे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. शके 1197 हा ज्ञानदेवांचा जन्मशक आणि शके 1212 हा ज्ञानेश्वरीचा निर्मिती शक. श्रोत्यांनो, वयाच्या 14.5व्या 15व्या वर्षापर्यंत तुमच्या माझ्या पिढीला काय कळत होते? आजच्या पिढीला नेमकं काय कळतं जरा विचार करून पहा. वयाच्या 14व्या 15व्या वर्षापर्यंत तुमच्या माझ्या पिढीला काहीच कळत नव्हतं. 14-15 वर्षापर्यंत आपलं रूप हे एक आबोध रूप मानलं जायचं. नंतरच्या पिढीला जरासं कळायला लागलं, पण ते अधिकच कळायला लागलं. समाज जीवनामध्ये अधपतनाचे खड्डे निर्माण करणारे जे आहे हे कळायला लागलं. वयाच्या 15व्या वर्षी मिसरूड फुटून आपण तारुण्यामध्ये प्रवेश करायला लागतो आणि त्या काळामध्ये तारुण्यामध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुची धुळी जायचा अशी अवस्था 15 पासून 25 पर्यंत प्रकट होते. पण वयाच्या 15व्या वर्षाच्या उंबरठ्यावर हा 9000 ओव्याचा ग्रंथ ज्या ज्ञानियाच्या राजानं सांगण्याचं काम केलं. आता काय होतं की ज्ञानेश्वरांची म्हणजे लिहिली त्यांनी असं सगळीच मंडळी सांगण्याचं काम करतात. ज्ञानेश्वरीचे लेखक कोण असा प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारला तरी सुद्धा मुलं उत्तर देतात ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर आणि जेव्हा मुलं उत्तर देतात ज्ञानेश्वर तेव्हा माझ्यासारखे परीक्षेत करेक्ट त्याला 2 मार्क देऊन रिकामा. मुळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा ठावरे नावाच्या या नेवासे गावच्या सद्गृहस्थांनी ही ज्ञानेश्वरीचे पहिले लेखक हे सच्चिदानंद बाबा ठावरे हे आहे. ज्ञानेश्वरीचे दुसरे प्रतिशुद्ध करणारे जे लेखक म्हणू किंवा प्रतिशुद्धकार आपण म्हणू ते संत एकनाथ महाराज आहेत. तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्या श्रोत्यांनो, जर कोणी विचारलं ज्ञानेश्वरीचे लेखक कोण तर पटकन ज्ञानेश्वर म्हणून पोरालाही सांगू नका, शाळा कॉलेजमध्येही सांगू नका आणि समाजातही सांगू नका. कारण ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वराने आपले 3 बांधव सच्चिदानंद ठावरे आणि जे काही 10-12 श्रोते होते यांच्याशी साधलेला हृदयाचा संवाद आहे.
हा खाली मान घालून हातामध्ये पेन किंवा बोरू घेऊन लिहिलेला पढिक ग्रंथ नाही, तर हा ग्रंथ हे हृदयची ते हृदय घातली, या हृदयातल्या भावना त्या हृदयापर्यंत उत्स्फूर्तपणे प्रकट केलेली आहे. भगवद्गीता केवढी आहे? मी आता म्हणालो तुम्हाला 800 श्लोकाची आहे. एक श्लोक केवढा आहे? 2 ओळीचा आहे. आणि मग ग्रंथ केवढा होतो? स्वामी विवेकानंद ज्या वेळा शिकागोला गेले आणि सर्व लोक धर्मगुरूंची आपापले धर्मग्रंथ घेऊन प्रवचनं झाली, विवेकानंदांनी आपला ग्रंथ घेतला आणि कुठे ठेवायचं विचारलं, कारण विवेकानंदांचा ग्रंथ काड्याच्या पेटीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा होता. म्हणजे पूर्वी जी रोजनिशी मिळायची, लोकमान्य रोजनिशी, ती जशी 6-7 इंचाची आणि रुंदीला 3 इंचाची तसा ग्रंथ होता. लोक हसायला लागले. कुणाचे ग्रंथ 3000 पानाचे, कुणाचे ग्रंथ 5000 पानाचे, आणि तुमचा ग्रंथ एवढा? स्वामीजी म्हणाले हो एवढाच आहे, ठेवा तळाला ठेवला. आणि स्वामीजींनी सांगितलं, माझा ग्रंथ हा माझ्या धर्माचं प्रतिपादन करणारा असा ग्रंथ आहे की जगातले सर्व धर्म त्याच्यावर आधारलेले आहेत. तर तो जर काढून घेतला तर हे सर्व कोसळतील. आकाराने तो केवढा आहे यापेक्षा विचाराने तो केवढा आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. श्रोत्यांनो, स्वामी विवेकानंदांनी जशी बंधू भगिनींनो या शब्दाने शिकागोला जिंकण्याचं काम केलं, तसा हा जो प्रसंग आहे या प्रसंगानंही जिंकण्याचं काम केलं. अशी ही भगवद्गीता, जिचा आकार हा एवढा छोटा आणि त्याच्यावर संत ज्ञानदेवांच्या उत्तुंग प्रतिभेनं, ज्ञानदेव नावाच्या पक्षीराजानं आकाशामध्ये मारलेली उत्तुंग झेप म्हणजे ज्ञानेश्वरी. केवढी उत्तुंग झेप हो! ज्ञानेश्वरीच्या 9 ओव्या. आणि काही तरुण मित्र अपवाद असतील मला, त्यांनी मला जरा क्षमा करावी, पण 25 वर्षाच्या पोराला ज्ञानेश्वरीतल्या 9 ओव्या फक्त सांग, कशाला हो 1 ओवी सांग असं म्हटलं तर असंख्य तरुण फेल होती. तरुण कशाला हो, प्रौढ आणि वृद्धांना सुद्धा नेमकी ज्ञानेश्वरीची ओवी काय ही माहीत नाही. ही महाराष्ट्राची विदारक अवस्था आहे. पण श्रोत्यांनो, अशा 9000 ओव्या अमृताशी पैजा जिंकणाऱ्या शब्दांच्या द्वारा या ज्ञानराजानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रकट करण्याचं काम केलं. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये धर्म आहे, पण धर्म पाठीमागे जी कटकट किंवा धर्म पाठीमागे जे बाकीचे भाव लावण्याचं काम करतो ना, तो नाही. धर्माचा कट्टरपणा नाही. ज्ञानेश्वरीतला धर्म हा कट्टरतेपेक्षा विश्व स्वधर्मे सूर्य पाहू असा विश्व धर्म आहे. ज्ञानेश्वरीत कर्म आहे, पण हातामध्ये पाणी घ्या, 4 थेंबापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर पातक लागेल. पाण्यामध्ये बुडी मारा, नाक धरून बुडी मारा, डोक्यावर हात ठेवा, किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राला जाताना डोक्याचे सर्व केस जे आहेत हे काढून टाका. ही कटकट आहे, ही कर्मातली कटकट आहे. याला आधुनिक बुद्धिवंतांनी कर्मकांड असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीत कर्म आहे, पण कर्मकांड नाही. कर्मकांडाचं शुक्ल काष्ट आपल्या पाठीमाग ज्ञानेश्वरीनं लावलं नाही. पण आपण जर पाहिलं तर शेकडो वर्ष आम्हाला लोकांनी कर्मकांडी करण्याचं काम जे आहे हे काम केलं. ज्ञानेश्वरीनं समाजाला हळूवार पद्धतीनं कर्मकांडापासून बाजूला करण्याचं काम केलं. म्हणून म्हणतो ज्ञानेश्वरीत कर्म आहे, परंतु कर्मकांडाचं केंजाळ नाही. ज्ञानेश्वरीत ज्ञान आहे, म्हणूनच ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आहे. पण ज्ञानाचा अहंकार नाही. माऊलीनच ज्ञानेश्वरीत पुढं एका ओवीत म्हटलेलं आहे की नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानांच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञान पवित्र आहे, ज्ञान महान आहे, ज्ञानाने जग जिंकता येतं. पण ज्ञानामध्ये एक धोका आहे, आणि तो धोका हा
की बऱ्याच वेळा माणूस ज्ञानी झाला की स्वतःच्या भोवतीनं एक सर्कल तयार करतो आणि या सर्कलच्या पलीकडची माणसं त्याला क्षुद्र, हलकट, कमी दर्जाची वाटायला लागतात. म्हणजे खूप मोठे विद्वान जर आपण बघितले ना आणि आमच्या वारकरी संप्रदायात खूप मोठे महाराज जर बघितले ना, आपण त्यांच्या जवळ गेलो ना ते आपल्याकडे बघत सुद्धा नाही. आपण त्यांच्या पायाला स्पर्श केला ना, कुणी केला हे त्यांना माहीत सुद्धा नसतं. आपण बोलायला लागलो ना तर आपलं बोलणं त्यांना क्षुल्लक वाटतं. याचं कारण काय माहिती आहे का? याचं कारण ज्ञानामुळं निर्माण झालेला अहंकार. ज्ञानामध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे की ज्ञानी माणसाच्या मानगुटीवर जर अहंकार बसला तर आपल्या वर्तुळा पलीकडं ज्ञानी माणूस जाऊ शकत नाही आणि या वर्तुळामध्ये जे येतील ना त्यांना पतित करण्याचं काम ज्ञानी माणसांच्याकडून केल्या जातं. म्हणून नामदेवराय आपल्या एका अभंगात म्हणाले होते, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. ज्ञान असावं पण ज्ञानाला अहंकाराचा दर्प नसावा. ज्ञानेश्वरी ज्ञान आहे पण ज्ञानाला अहंकाराचा दर्प नाही. माऊलीच्या एका ओळीमध्ये म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा आरची तसे भक्ती, बोल तरी गंगावती स्वीकारालची. हे श्रोत्यांनो, तुम्ही प्रत्यक्ष शंकराच्या मूर्ती आहात आणि मी दुबळा आहे. मी माझी शब्दांची भक्ती तुमच्या समोर प्रकट करण्याचं काम करतो. एखादं जे जनावरही खात नाहीत त्या झाडाची जशी अवस्था असावी ना, ज्याला गंगुतार गंगावती असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे मी आहे, माझा स्वीकार कराल का? ज्ञानी माणसाने असं म्हणणं हा जगातला चमत्कार आहे असं वाटत नाही का आपल्याला? ज्ञानी माणसं असं कधी म्हणतच नाहीत हो. ज्ञानी माणसं या ज्ञानाच्या अहंकारात लिप्त होतात आणि म्हणून मला वाटतं आजपर्यंत मोठमोठ्या विद्वानाचं अधपतन होण्याचं सगळ्यात मोठं कारण जर कुठलं असेल तर ज्ञानात निर्माण झालेला अहंकार. ज्ञानेश्वरी सांगते ज्ञान असावं परंतु ज्ञानाला अहंकाराचा दर्प नसावा. म्हणून ज्ञानेश्वरीतलं ज्ञान हे शुद्ध आणि पवित्र आहे. ज्ञानेश्वरीत भक्ती आहे पण कुठल्या देवाला कुठलं फुल आवडतं, कुठल्या देवाला कुठल्या मासामध्ये कुठलं फुल अर्पण करायचं, कुठल्या देवाच्या नावाने कुठले किती तिळे लावायचे, कुठल्या देवाच्या नावानं भंडारा उधळायचा, कुठल्या देवाच्या नावानं आबीर उधळायचा, कुठल्या देवाच्या नावानं गुलाल उधळायचा, असलं भक्तीचं प्रदर्शन नाही. ज्ञानेश्वरी सांगते भक्ती असावी. पुढे मी या ज्ञानेश्वरी भावदर्शनामध्ये याचं विस्तृत विश्लेषण करणार आहे की भक्ती असावी पण भक्तीमध्ये प्रदर्शन नसावं. कारण प्रदर्शन कशी असतात? बघण्यासाठी असतात. बघणारे काय करतात? 5 मिनिटं प्रदर्शन बघतात आणि निघून जातात, नंतर विसरतात. भक्तीचं तसं होऊ नये. भक्तीमध्ये प्रदर्शनाचे भाव हे कधीही प्रकट होऊ नये. ज्ञानेश्वरीत भक्ती आहे पण भक्तीचं जे प्रदर्शन आहे हे ज्ञानदेवांनी कुठंही केलेलं नाही. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत हे प्रदर्शन आपल्याला दिसत नाही. अत्यंत शांत भावनेनं सरितेनं सलिलेला वाहवत राहावं आणि आपल्या काठावरच्या जीवदायी तृणांना फुलवत राहावं. येणाऱ्यांची तहान भागवत राहावी आणि तहान भागविता त्यांचं जीवन कृतार्थ करावं अशी ज्ञानेश्वरी नावाची सरिता आहे. जी सरिता ज्ञान नावाच्या सलिलानं आपल्या जीवनामध्ये हे जे तृप्ततेचे भाव आहे हे तृप्ततेचे भाव निर्माण करण्याचं काम करते. श्रोत्यांनो विचार करा, शके 1212 सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपल्या श्रोत्याबरोबर संवाद साधता साधता ज्ञानदेवांनी सांगितली 1212 ते आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. बघा ना, अनेक राजे आले 1212 नंतर निघूनही गेले. शिवाजी महाराज, संभाजी राजे, राजर्षी शाहू महाराज असे सन्माननीय अपवाद वगळले.
तर बऱ्याच राजांची नावं आपण विसरून गेली. इतिहासामध्ये सुद्धा या राजांची नावं सापडत नाही. अनेक साम्राज्य निर्माण झाली आणि ती साम्राज्य कुठं लयाला गेली गेल्या 700 वर्षात 800 वर्षात याचा पत्ता सुद्धा लागला नाही. पण काय आहे हो या ग्रंथात? आजही गावोगावी जेव्हा जेव्हा आम्हाला आयुष्याच्या पथावर अहंकार आणि अंधकार जाणवायला लागतो तेव्हा ज्ञानेश्वरी उघडली जाते आणि गावातलं सत्व आणि स्वत्व जिवंत केल्या जातं. मला जर विचाराल ना श्रोत्यांनी, अजून महाराष्ट्रामध्ये ज्ञान, धर्म, कर्म, भक्ती जिवंत आहे. याला कारण आमच्यासारखे प्रवचनकार ज्ञानी मंडळी नाही. याला कारण तिरुपती पासून पंढरपुरापर्यंत भक्तीचा गजर करणारी मंडळी नाहीत. याला कारण गावागावामध्ये ज्ञानाचा गजर करणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत. तुम्ही गावात एकत्र होता, ज्ञानेश्वरी उघडता, कधी श्रावणाच्या निमित्तानं, कधी नाम सप्ताहाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीचं मनोभावे पारायण करण्याचं काम करता. महाराष्ट्रातलं सत या खेड्यामुळं जिवंत आहे. महाराष्ट्रातलं स्वत्व ही जी ज्ञानेश्वरीची आळवणी केली जाते याच्यामुळं जिवंत आहे. महाराष्ट्रात अजूनही जी काही सत्वशीलतेची भावना आहे या भावनेला कारण तुम्ही आहात आणि हा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य की हा शिळा झाला नाही हो. काही पुस्तकं वाचायच्या आधी शिळी होतात. अनेक लेखक सांगतात माझी 50 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, 100 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बऱ्याच वेळा लेखकालाच त्याची नावं आठवत नाही, आपण कोणती लिहिली याची. म्हणजे काही पुस्तकं वाचायच्या आधी शिळी होतात, काही पुस्तकं वाचता वाचता शिळी होते, काही पुस्तकं झोपण्यासाठी वाचायची असतात, काही पुस्तकं झोप उडवण्यासाठी वाचायची असतात, काही पुस्तकं आयुष्यामध्ये धनाचा, मानाचा जो काही मोह आहे हा मोह निर्माण करण्यासाठी वाचली जातात. काही पुस्तकं ही तोंडाला मधाचं बोट लावावं त्याप्रमाणे नवस आणि सायास यांच्यासाठी वाचली जातात. ज्ञानेश्वरी हा असा एक ग्रंथ आहे जो झोप लागण्यासाठी, जो झोप उडवण्यासाठी, जो वाचण्यापूर्वी शिळा, वाचल्यानंतर शिळा कधीच झालेला नाही. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानोबांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संदर्भ देऊन सांगितलंय. ते हरुमनी नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. गीतेचं तत्व हे माता पार्वतीचं स्वरूप जेवढं दिव्य आणि भव्य आहे तसं आहे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी अजूनही शिळी झालेली नाही. श्रावणाच्या या सरी बरोबर निसर्ग राजा बहारावा, झाडांना माडांना तरतरीतपणा यावा, धरणीनं हिरवा शालू पांघरावा, गाय गुरानं तृप्तपणानं हंबरण्याचं काम करावं, घरोघरी पावित्र्याची सरिता ही वाहत राहावी, तसं आहे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी गेले 700 वर्षापासून घराघरामध्ये हे केवळ श्रावणातल्या पावित्र्याचे नव्हे तर यानंतरच्या पावित्र्याचे भाव हा ग्रंथराज निर्माण करण्याचं काम करतो. दुसरी महत्वाची गोष्ट नेमकं काय आहे ज्ञानेश्वरीत? माणसानं जन्मावं कसं, कारण आपण कसेही जन्माला येतो. माणसानं जगावं कसं, कारण आपण कसंही आपल्या जगण्याला जगणं म्हणावं की नाही हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या समोर निर्माण होतो. बऱ्याच वेळा इच्छा नसताना जगावं लागतं, बऱ्याच वेळा इच्छा आहे परंतु नको त्या सैरभैर अवस्थेमध्ये जगावं लागतं. जगण्याला एक वैचारिक अधिष्ठान असावं. जगण्याला जसं इमारतीचं फाउंडेशन हे चांगलं असावं ना तसं जगण्याला एक फाउंडेशन असावं. हे नेमकं फाउंडेशन काय माहीत नसताना माणसं कसंही जगत राहतात.
आणि कधीतरी जीवनाचा शेवट करून ही माणसं रिकामी होतात. परंतु ज्ञानेश्वरी चांगलं कसं जगावं याचा वस्तुपाठ देणारा ग्रंथ आहे. माणसं कशी जातात, आज बघतो आपण माणसं जातात कशी, हे त्यांच्या जाण्याला काही प्रमाण राहिलेलं नाही. कशी येतात याला प्रमाण नाही आणि कशी जातात यालाही प्रमाण नाही. ज्ञानेश्वरी जावं कसं आणि गेल्यानंतर या जगामध्ये आपल्या नावाने शिल्लक राहावं कसं हे शिकविणारा ग्रंथ आहे. म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी जशी शिळी होणार नाही तसे ज्ञानेश्वर शिळे होणार नाही, तसे तुकोबा शिळे होणार नाहीत. ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, चोखोबा ही नावं खऱ्या अर्थाने संजीवन राहणार आहेत. सज्जनांनो, तुमच्या माझ्या आयुष्याची अवस्था आणि संतांच्या आयुष्याची अवस्था याचा जर प्रामाणिक विचार केला तर तुमची आमची पोरं सुद्धा तुम्ही आम्ही गेल्यानंतर किती वर्ष तुम्हाला आणि मला चिरंजीव ठेवण्याचं काम करतील हे काही सांगता येत नाही. परंतु ज्ञानेश्वरांना मुळातच ज्ञानेश्वर हे अखंड, ज्याला नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतो, या अवस्थेत जगलेले कुणी नाही हो. आप्त स्वकीय रक्त संबंधीय यानंतर शिल्लक नाही तरी देखील लोकगंगेनं ज्ञानेश्वर नावाच्या योगी राजाचं नाव नुसतं जिवंत नाही ठेवलं तर ते घराघरापर्यंत पोहोचविण्याचं काम जे आहे ते काम केलं. संतांनी म्हटले, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ब्रह्मानंदाच्या लाटेवर स्वार होऊन या लाटा ज्या आहेत या लाटाचं जे भव्य दिव्य विराट रूप आहे हे विराट रूप दाखवणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही जीवनाची शिदोरी आहे. मला जर विचाराल ना साध्या सोप्या शब्दात तर समजा एखादी गोड भाकरी आहे, डाव्या बाजूने मोडली तर मोडून खाल्ली तर गोड लागते, उजव्या बाजूला मोडून खाल्ली तर गोड लागते. असं कधी असते का? गोड भाकरी असते, मध्य सेंटरला खाल्ली तरी गोड, बाजूला डाव्या उजव्या खाल्ली तरी गोड, ती सर्वांगाने गोड असते. ज्ञानेश्वरी नावाची ही ग्रंथ प्रतिमा या गोड भाकरी सारखी आहे. कुठल्याही बाजूनं अँगलनं आपण ज्ञानेश्वरीचा विचार केला तर आपल्याला आपल्यातला मी, आपल्याला आपल्यातलं ज्ञान, आपल्याला आपल्यातले जगण्याचं बळ देणारी भावना जी आहे ना ही भावना या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला भेटते. म्हणून हिला ब्रह्मानंदाच्या लहरीवर प्रकट होणारं महासाम्राज्य म्हणतात. नाथांनी याचं वर्णन करताना म्हटलं होतं, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेले गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. काय आहे ज्ञानेश्वरी? नाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी ही ब्रह्म साम्राज्यातला दिवा आहे. ज्ञानेश्वरी ही फक्त भगवद्गीतेवरची टीका नाही तर ज्ञानेश्वरी हा एका मुक्त पक्षी राजानं मुक्त मनानं श्रोत्यांना मुक्ततेचा पंथ किंवा रस्ता दाखविण्यासाठी साधलेला एक संवाद आहे. ज्ञानेश्वरी विठोबाचा अत्यंत प्राणसखा, जो विठोबालाच वाट दाखवण्यासाठी जनाई म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. अशा पुढे वाटाड्या म्हणून ज्यानं श्री विठ्ठलापासून सकल भक्तजनांना ही सन्मार्गाची वाट दाखविण्याचं काम केलं, अशी ही ज्ञानेश्वरी आहे की जी विठोबाला, पांडुरंगाला अत्यंत प्राणप्रिय आहे. नव्हे, ज्ञानेश्वर जेव्हा प्राणसखा होतात तेव्हा पांडुरंगाला ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचं जे मतितार्थ आहे हे वाटायला लागतं. या ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन झाल्यानंतर संत नामदेवांच्या बरोबर ज्ञानदेवांनी तीर्थावळी केली. या तीर्थावळीच्या निमित्तानं अनेक जे चमत्कार असतील, विचार असतील हे घडत गेले आणि तीर्थावळीच्या शेवटी ज्ञानदेवांनी आपला विचार प्रकट केला की नामदेवा, मला वाटतं जगाला जे चांगलं द्यायला हवं होतं
ते आता देऊन झालेलं आहे. आणि हे झाल्यामुळं मला असं वाटतं की आता संजीवन समाधीच्या द्वारा जगाला आपण ज्ञानाचा प्रकाश देत राहावा. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नका. परंतु ज्ञानदेवांनी हा निर्णय घेतला आणि शके 1218 संत ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेण्याचं काम केलं, ज्याचं वर्णन करताना नामदेव म्हणतात, नामा म्हणी आता लोकला दिनकर, बाप्पा ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ अशा ज्ञानियाच्या राजाच्या ज्ञानेश्वरीच्या भावदर्शनाच्या साम्राज्यामध्ये आपण उद्याच्या भागात प्रवेश करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.